हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी चोरगे. प्रिवियस लेक्चरमध्ये आपला एक युनिट कंप्लीट झालेला आहे, बरोबर, युनिट नंबर 2. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट युनिट स्टार्ट करत आहोत, दॅट इज युनिट नंबर 3. चॅप्टर 3 आपला स्टार्ट केलेला आहे आज आपण. त्याचं नाव असणार आहे एरर डिटेक्शन, करेक्शन अँड वायरलेस कम्युनिकेशन. ओके, तर आजच्या चॅप्टरला आपण स्टार्ट करूया. टाईप्स ऑफ एरर्स. सर्वात आधी मला सांगा, एरर फाइंड आउट होतो, आपण असं खूप वेळा ऐकलेलं आहे. मग तो एरर कसा फाइंड आउट होतो किंवा एरर कसा डिटेक्ट केला जातो? एरर डिटेक्शनच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत? नेक्स्ट, आता एरर डिटेक्ट तर झाला, तर तो करेक्ट करण्यासाठी पण काहीतरी मेथड्स पाहिजेत, बरोबर. मग एरर करेक्शनच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत, ह्या सगळ्याचा स्टडी आपण ह्या चॅप्टरच्या अंडर करणार आहोत. तर एरर म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, तुम्ही आत्तापर्यंत नंबर ऑफ प्रोग्राम्स केलेले आहेत C++ मध्ये वगैरे, बरोबर. काही तुम्हाला एरर येतच होते. जे काही एरर्स ते प्रोग्रॅमिंगमध्ये आलेले एरर्स, टेस्टिंगमध्ये वेगळ्या टाईपचे एरर्स येतात. असे ज्या काही डिफरंट एरर्स असणार आहेत, त्या नेमक्या कशा फाइंड आउट करायच्या, पुन्हा फाइंड आउट केल्यानंतर, डिटेक्ट केल्यानंतर ते करेक्ट कशा करायचा, या सगळ्याचा आपण स्टडी करणार आहोत. त्याच्या आधी आपण टाईप्स ऑफ एरर्स बघूया, म्हणजेच कोणकोणत्या टाईपचे एरर्स असतात ते आज आपण बघणार आहोत. त्यातला फर्स्ट असणार आहे सिंगल बीट एरर. आता नावावरूनच थोडी तुम्हाला आयडिया आली असेल. सिंगल बीट एरर म्हणजेच काय, तर 1 बीटमध्ये काय असला पाहिजे, चेंज असला पाहिजे. जो सेंडर काय करतो आहे, डेटा सेंड करतो आहे, त्यावेळी डेटा सेंड करत असताना एका सिंगल बीटमध्ये जर चेंज असेल तर त्याला काय आपण म्हणतो, सिंगल बीट एरर. म्हणजेच व्हेन देअर इज अ चेंज इन ओनली 1 बीट ऑफ दी सेंडर्स डेटा. सेंडर जो काही डेटा का सेंड करतो त्यामध्ये सिंगल बीटमध्ये जर काही चेंज असेल तर त्याला आपण सिंगल बीट एरर असं म्हणतो. एक्झाम्पल बघा, सपोज 101 हा डेटा मी सेंड केलेला आहे. आता 101ची व्हॅल्यू काय असणार आहे, तर 5 कशी असणार व्हॅल्यू, सर्वांना माहीत आहे. फर्स्ट युनिट, सेकंड युनिट, थर्ड युनिटच्या व्हॅल्यूज कशा असणार आहेत, तर फर्स्ट युनिटची व्हॅल्यू असते 1, सेकंड युनिटची व्हॅल्यू तुम्ही बुकमध्ये लिहून घ्या पाहिजे तर. फर्स्ट युनिट फर्स्टला असते तो कोण असते, त्याची व्हॅल्यू 1 असत्या. सेकंडला जर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू 2 असत्या. 3ला जर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, 4. मग आता इथं 101 म्हणजे कोणकोणत्या पोझिशनला आहे, फर्स्ट पोझिशनला आणि थर्ड पोझिशनला 1 आहे. जर थर्ड पोझिशनला 1 असेल तर त्याची व्हॅल्यू मी तुम्हाला काय सांगितले, 4. आणि फर्स्ट युनिटला असेल तर त्याची व्हॅल्यू 1. मग 4 + 1 किती झाले, 5. म्हणजे जे काही बीट सेंड केलेले आहे आपण त्याची व्हॅल्यू काय झाली, 5, बरोबर. मग सेंडरने कोणता डेटा सेंड केलेला आहे, 101 हा डेटा सेंड केलेला आहे. पण रिसिव्हरला मिळालेले जे काही रिसिव्ड बीट्स आहेत ते किती आहेत, तर 100. म्हणजेच त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, थर्ड नंबरला फक्त 1 असणार आहे ना, थर्ड पोझिशनला. सो त्याची व्हॅल्यू काय झाली, 4. म्हणजे सेंडरनं सेंड केलेला 101 बीट आणि रिसिव्हरनं जे काही रिसिव्ड केलेले बीट्स आहेत ते काय आहेत, 100. म्हणजेच सिंगल बीटमध्ये चेंज आहे, बरोबर. म्हणून याला सिंगल बीट एरर असं म्हणतात. लक्षात येतं आहे का बघा, सिंगल बीट एरर मीन्स वॉट, तर चेंज इन ओनली 1 बीट ऑफ दी सेंडर्स डेटा जो काही सेंडरने सेंड केलेला असतो आहे त्याच्यामधल्या एकाच कोणत्याही बीटमध्ये जर चेंज असेल तर त्याला आपण सिंगल बीट एरर असं म्हणतो. नेक्स्ट असणार आहे टाईप, तो असणार आहे बस्ट एरर. आता बस्ट एरर म्हणजेच काय, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त बीट्समध्ये जर सेंडरनं जो काही डेटा सेंड केलेला आहे त्याच्यामध्ये चेंजेस असतील. सेंडरने जो काही डेटा सेंड केलेला आहे त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त बीट्समध्ये जर चेंजेस असतील तर त्याला आपण बस्ट एरर असं म्हणतो. आता इथं लक्ष द्या, एक्झाम्पलमध्ये 1011 हा जे काही नंबर ऑफ बीट्स असणार आहेत ते नंबर ऑफ बीट्स सेंडरने सेंड केलेले आहेत. पण रिसिव्डमध्ये जे काही बीट्स दिसायले ते काय आहेत, तर 1000 हे रिसीव्ह झालेले बीट्स असणार आहेत. म्हणजेच लास्ट 2 जे काही बीट्स असणार आहेत ते चेंज झालेले आहेत, बरोबर. मग मी काय सांगितलं, 2 किंवा 2पेक्षा जास्त बीटमध्ये जर चेंज झालेला असेल तर त्याला आपण बस्ट एरर असं म्हणतो. लक्षात येतं आहे का तुम्हाला?
सिंगल बीट एरर आणि बस्ट एरर म्हणजे काय? ओके, बस्ट एरर म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते, जेव्हा सेंडर जो काही डेटा सेंड करतो तो डेटा सेंड करत असताना 2 किंवा 2पेक्षा जास्त बीट्समध्ये जर चेंज झाला असेल तर त्याला आपण बस्ट एरर म्हणतो. जसं की आत्ता आपण एक्झाम्पल बघितलं, सेंडरनं सेंड तरी केलं आहे 1011 हे डेटा बीट्स, पण रिसिव्हरनं कोणकोणते बीट्स रिसीव केलेले आहेत तर 1000. याच्यामध्ये 2 बीट्समध्ये चेंज झालेला आहे, म्हणून याला आपण बस्ट एरर असं म्हणतो. बरोबर. नेक्स्ट पॉईंट असणार आहे दॅट इज डेटा रिडंडन्सी. काय असणार आहे? डेटा रिडंडन्सी. आता हा जो काही डेटा रिडंडन्सी कन्सेप्ट आहे तो एरर डिटेक्ट आणि करेक्शन ह्या कन्सेप्टमध्ये यूज केला जातो. बरोबर. तर डेटा रिडंडन्सी म्हणजेच काय आहे? हा जो काही डेटा रिडंडन्सी असणार आहे त्याचा अर्थ काय असेल तर सेम पीस ऑफ डेटा, सपोज सेम पीस ऑफ डेटा जर मल्टिपल प्लेसेसला एक्झिस्ट होत असेल तर त्याला काय म्हणायचं? डेटा रिडंडन्सी. लक्षात येतं आहे काय बघा? सेम पीस ऑफ डेटा जर डिफरंट प्लेसेसमध्ये एक्झिस्ट असेल तर त्याला डेटा रिडंडन्सी म्हणायचं. डेटा इनकन्सिस्टन्सी म्हणजे काय? तर सेम डेटा डिफरंट फॉर्मॅटमध्ये मल्टिपल टेबल्समध्ये असेल तर त्या कंडिशनला काय म्हणतो आपण? डेटा इनकन्सिस्टन्सी. डेटा इनकन्सिस्टन्सी आणि डेटा रिडंडन्सी यातला फरक कळाला? इनकन्सिस्टन्सी म्हणजे काय सांगितलं मी? तर सेम डेटा पण डिफरंट फॉर्मॅटमध्ये मल्टिपल टेबल्समध्ये काय असतो? फाइंड आउट होतो, तो म्हणजे डेटा इनकन्सिस्टन्सी. आणि डेटा रिडंडन्सी म्हणजेच काय? तर जो काही सेम पीस ऑफ डेटा असणार आहे तो मल्टिपल प्लेसेसवर काय असतो? एक्झिस्ट असतो, त्याला आपण डेटा रिडंडन्सी असं म्हणतो. तुम्हाला अभ्यासासाठी डेटा रिडंडन्सी हा कन्सेप्ट असणार आहे. डेटा रिडंडन्सी म्हणजे काय सांगितलं? ते कधी ऑकर होतं आहे तर when same piece of data exist in multiple places. मल्टिपल प्लेसेसला सेम पीस ऑफ डेटा जर एक्झिस्ट असेल तर त्या सिच्युएशनमध्ये डेटा रिडंडन्सी ऑर्गनाईज होते. लक्षात येतं आहे का? ओके. आता हे जे काही रिडंडन्सी असणार आहे डेटा रिडंडन्सी, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करतो आहे की कोणकोणत्या टाईपचे रिडंडन्सी चेक आहेत. तर फर्स्ट असणार आहे लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक. कोण असणार आहे? लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक. त्याच्यानंतर कोण असणार आहे? व्हर्टिकल रिडंडन्सी चेक. असे नंबर ऑफ रिडंडन्सी चेक असणार आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक आणि व्हर्टिकल रिडंडन्सी चेक म्हणजे काय बघूया. त्याचं विथ एक्झाम्पलच आपण डिस्कशन स्टार्ट केलं की तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल. त्यातला फर्स्ट असणार आहे लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक. आता यालाच काय म्हटलं जातं? 2 डायमेन्शनल पॅरिटी चेक असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? 2 डायमेन्शनल पॅरिटी चेक लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेकला. आणि त्याला शॉर्टकटमध्ये काय म्हटलं जातं तर LRC. LRCचा लॉंग फॉर्म काय असणार आहे? लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक. ह्याचंच आणखीन एक काय नाव सांगितलं मी? 2 डायमेन्शनल पॅरिटी चेक. बरोबर. आता या मेथडमध्ये काय होतं? डेटा विच द यूजर वॉन्ट्स टू सेंड इज ऑर्गनाइज्ड इन टू टेबल्स ऑफ रोज अँड कॉलम्स. ह्यामध्ये अंडर दी LRC म्हणजेच लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेकच्या अंडर सपोज यूजरला जर डेटा काय करायचा असेल? सेंड करायचा असेल तर ह्या मेथडमध्ये यूजर काय करतो तर तो डेटा इन द फॉर्म ऑफ टेबलच्या फॉर्ममध्ये रोज आणि कॉलम्स असतात. बरोबर. त्या रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये जो काही डेटा असणार आहे तो ऑर्गनाइज्ड करतो आधी. लक्षात येतं आहे काय बघा? यूजरला जर डेटा सेंड करायचा असेल तर तो यूजर काय करतो? जो काही सेंड करायचा असणारा डेटा असणार आहे तो इन द फॉर्म ऑफ टेबल, मग त्या टेबलमध्ये रोज आणि कॉलम्स असणार आहेत त्या फॉर्मॅटमध्ये तो डेटा काय करतो आहे? ऑर्गनाइज्ड करतो आहे. तर अ ब्लॉक ऑफ बीट इज डिवायडेड इंटू टेबल ऑर मॅट्रिक्स ऑफ रोज अँड कॉलम्स. ह्याच्यामध्ये जे काही बीट असणार आहे, जे सेंड करायचं असणार आहे ते काय केलं जातं? ते डिवाईड केलं जातं टेबलच्या फॉर्मॅटमध्ये किंवा मॅट्रिक्सच्या. मॅट्रिक्स कसं असते तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रोज आणि कॉलम्स असणार आहेत, प्लस टेबलमध्ये सुद्धा रोज आणि कॉलम्स असतात. तर त्या फॉर्मॅटमध्ये ब्लॉक ऑफ बीट काय केले जातात? डिवाईड केले जातात. तर
डिटेक्ट करायचा असेल, एखादा एरर डिटेक्ट करायचा असेल, तर तो जो काही ब्लॉक डिवाईड केलेला असतो आहे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये किंवा मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये, त्यामध्ये काय असणार आहे, रिडंडंट बीट काय केले जातात, ॲड केले जातात त्या कंप्लीट ब्लॉकमध्ये, आणि हाच ब्लॉक काय केला जातो, रिसिव्हरला ट्रान्समिट केला जातो. लक्षात येते काय बघा. LRC ह्या मेथडच्या अंडर जर युजरला डेटा काय करायचा असेल, सेंड करायचं असेल, तर तो आधी काय करते, तो जो काही डेटा सेंड करायचा आहे तो टेबलच्या फॉर्ममध्ये ऑर्गनाइज्ड करतो आहे. त्याच्यानंतर रिडंडंट बीट पाहिजे ना त्याच्यामध्ये ॲड करून पाठवायला रिसिव्हरला. का रिडंडंट बीट पाहिजे, कारण तो जो काही आपण डेटा पाठवलेला आहे त्याच्यामध्ये एरर आहे की नाही ते फाइंड आउट करण्यासाठी रिडंडंट बीट सेंड करावं लागतं. मग तो जो काही ब्लॉक ऑफ बीट असणार आहे तो मॅट्रिक्स किंवा टेबलच्या फॉर्ममध्ये तोसुद्धा डिवाईड करावा लागतो. लक्षात येतं आहे का. सो इन ऑर्डर टू डिटेक्ट ॲन एरर, तो एरर त्यामध्ये आहे की नाही ते डिटेक्ट करण्यासाठी ते जे काही रिडंडंट बीट असणार आहे ते होल ब्लॉकमध्ये काय करावं लागतं, ॲड करावं लागतं, आणि तोच ब्लॉक काय केला जातो, रिसिव्हरला ट्रान्समिट केला जातो. एक्झाम्पल बघूया डिरेक्टली आपण, त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला लक्षात येईल. मग तो रिसिव्हर काय करतो आहे माहिती आहे का, तो जो काही आपण रिडंडंट रो पाठवलेला आहे तो डिटेक्ट एरर करण्यासाठी यूज केला जातो. रिडंडंट रो जो काही पाठवला जातो सेंडरकडून रिसिव्हरला, तर त्याचा यूज तो कशासाठी यूज करतो, तर एरर डिटेक्ट करण्यासाठी यूज करतो. त्याच्यानंतर आफ्टर चेकिंग द डेटा फॉर एरर्स, रिसिव्हर ॲक्सेप्ट्स दी डेटा अँड डिस्कार्ड दी रिडंडंट रो ऑफ बीट्स. म्हणजेच काय, रिसिव्हर काय करतो आहे, जे काही आपण रिडंडंट बीट यूज पाठवलेले होते त्याचा यूज कशासाठी करतो आहे, तर एरर फाइंड आउट करण्यासाठी. आणि एकदा जर का एरर डिटेक्ट करण्यासाठी ते रिडंडंट बीट यूज केल्यानंतर तो काय करतो आहे, रिसिव्हर तो जो काही डेटा असणार आहे तो ॲक्सेप्ट करतो आहे, आणि जो काही रिडंडंट रो ऑफ बीट्स असणार आहे तो काय करून टाकतो आहे, डिस्कार्ड करून टाकतो आहे, जो सेंडरने सेंड केलेला होता. रिडंडंट रो ऑफ बीट्स कशासाठी सेंड केलेला होता, तर एरर डिटेक्ट करण्यासाठी. तोच रोचा यूज करून रिसिव्हर चेक करतो आहे एकदा एरर सापडतो आहे की नाही, आणि चेकिंग करून झाल्यानंतर तो जो काही रिडंडंट रो असणार आहे तो डिस्कार्ड करून टाकतो आहे. लक्षात येतं आहे का सर्वांच्या. ओके, तुम्ही काय करा, डायग्रामकडे लक्ष द्या. एक आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. इफ अ ब्लॉक ऑफ 32 बिट्स इज टू बी ट्रान्समिटेड. आता 32 बिट्सचा जो काही डेटा आहे ट्रान्समिट करायचा तो काय केला आहे, मॅट्रिक्स ऑफ 4 रोज आणि 8 कॉलम्समध्ये डिवाईड केलेला आहे. तुम्ही स्क्रीनकडे लक्ष दिला की तुमच्या लक्षात येईल. बघा, तो जो काही ओरिजिनल डेटा असणार आहे त्याच्यामध्ये 8 बिट्सचा एक सिंगल युनिट असतो, बरोबर. असे टोटल किती असणार आहेत, 4 डेटा असणार आहेत. ते काय केलेले आहेत, 4 रोज केलेले आहेत त्याचे, आणि 8 कॉलम्स केलेले आहेत, बरोबर. आणि तसा तो डिवाईड केलेला आहे. तर त्याच्यासोबत लास्ट रोला लिहिलं आहे बघा, रिडंडंट रो किंवा LRC, दॅट इज लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक कोण पाठवतो, सेंडर पाठवतो. लक्षात घ्या, काय असणार आहे, जो काही ओरिजिनल डेटा असणार आहे तो इन द फॉर्म ऑफ टेबल रोज आणि कॉलम्समध्ये डिवाईड केलेला आहे. त्याच्यानंतर जो काही रिडंडंट रो असणार आहे तो लास्टला आहे त्या स्क्वेअरच्या बाहेरच्या साईडला लिहिलेला आहे बघा. कोणता आहे रिडंडंट रो, तर 0 1 0 0 1 1 1 1 असा आहे. मग तो रिडंडंट रो काय केला जातो, सेंडरकडून सेंड केला जातो, तो डेटा प्लस तो रिडंडंट रो. मग रिसिव्हर काय करतो, हा जो काही रिडंडंट रो आहे तो यूज करून त्याच्यामध्ये एरर आहे की नाही ते फाइंड आउट करतो, आणि ते फाइंड आउट केल्यानंतर त्या रिडंडंट रोचं काम झाल्यानंतर तो काय करतो, तो जो काही डेटा सेंडरनं सेंड केलेला आहे तो ॲक्सेप्ट करतो, आणि रिडंडंट रो काय करून टाकतो, डिस्कार्ड करून टाकतो. काय डिस्कार्ड करून टाकतो, तर रिडंडंट रो. आता इथे लक्ष द्या, रिसिव्हरला टू द रिसिव्हर, लक्षात घ्या, सेंडरनं सेंड केला आहे ओरिजिनल डेटा त्याच्यासोबत रिडंडंट रो, बरोबर. तो रिसिव्हरला जाताना कसा जातो, तर जो काही ओरिजिनल डेटा असणार आहे तो पण जातो, प्लस पॅरिटी बीट्स /LRC असं लास्ट ब्लॉक आहे बघा. म्हणजेच कोण असणार आहे, तो तुमचा रिडंडंट रो होता. तो डेटासुद्धा काय केलेला आहे, रिसिव्हरकडे सेंड केलेला आहे. मग रिसिव्हर काय करणार आहे, त्याचा यूज करून जे काही पॅरिटी बिट्स आहेत त्याचा यूज करून एरर फाइंड आउट करणार आहे, आणि त्याच्यानंतर तो जो ब्लॉक असणार आहे तो डिस्कार्ड करून टाकणार आहे, आणि जो काही ओरिजिनल डेटा असणार आहे तो रिसिव्हर ॲक्सेप्ट करून घेणार आहे. हे कशामध्ये घडलेलं आहे, तर लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक. लक्षात येतं आहे का.
ओके. नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करूया, दॅट इज व्हर्टिकल रिडंडन्सी चेक. आत्ता आपण बघितला होता तो लॉन्जिट्युडिनल रिडंडन्सी चेक होता. नेक्स्ट पॉईंट असणार आहे दॅट इज व्हर्टिकल रिडंडन्सी चेक. आता व्हर्टिकल रिडंडन्सी चेकलाच काय म्हटलं जातं, पॅरिटी चेकसुद्धा म्हटलं जातं. यामध्ये काय होतं, जो काही रिडंडंट बीट असणार आहे त्यालाच पॅरिटी बीटसुद्धा म्हटलं जातं आणि तो प्रत्येक डेटा युनिटमध्ये काय केला जातो, ॲड केला जातो. लक्षात येते. सो दिस मेथड इन्क्लूड्स इवन पॅरिटी अँड ऑड पॅरिटी. याच्यामध्ये इवन पॅरिटी आणि ऑड पॅरिटी अशा दोन मेथड्स यूज केल्या जातात. आता इवन पॅरिटी म्हणजे काय, तर त्या डेटामध्ये जेवढे काही नंबर ऑफ वन्स असणार आहेत ते जर इव्हन असतील तर ते इवन पॅरिटी, आणि ऑड पॅरिटी म्हणजे काय, तर जेवढे काही नंबर ऑफ वन्स त्या डेटामध्ये असतील ते ऑड झाले पाहिजेत. म्हणजेच ज्यावेळी रिसिवर ॲक्सेप्ट करतं त्यावेळी रिसिवर ॲक्सेप्ट करत असताना डेटा तो चेक करणार. तो जो काही रिसिवरने ॲक्सेप्ट केलेला डेटा आहे त्यामध्ये नंबर ऑफ वन्स तो चेक करणार आणि मग त्याच्यावरून डिसाईड होणार की तो इवन पॅरिटी आहे की ऑड पॅरिटी. लक्षात येतं आहे का? ओके. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. इफ द सोर्स वॉन्ट्स टू ट्रान्समिट डेटा युनिट 11001111 यूजिंग इवन पॅरिटी टू द डेस्टिनेशन. लक्षात घ्या, डेस्टिनेशनला पाठवायचं आहे. कसं पाठवायचं आहे, तर इवन पॅरिटीचा यूज करून. आता डायग्रॅम दाखवते तुम्हाला मी. इवन पॅरिटीचा यूज करून म्हणजेच काय, तर इवन पॅरिटी जनरेटरचा यूज करून. लक्षात घ्या, इवन पॅरिटी जनरेटरचा यूज करून जर डेटा त्या डेस्टिनेशनला ट्रान्समिट करायचा असेल तर तो जनरेटर यूज केला जातो. आणि ज्यावेळी रिसिवर ॲक्सेप्ट करतो त्यावेळी रिसिवर काय चेक करतो, तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ वन्स आहेत चेक करतो. तर तो जो काही पॅरिटी बीट आहे तो सुद्धा त्यात इन्क्लुडेड होऊन टोटल नंबर ऑफ वन्स किती होतात बघतो. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, सेंडरने सेंड केलेला डेटा काय आहे, तर 11001111 हा डेटा काय केलेला आहे, सेंडरने सेंड केलेला आहे. बरोबर, म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वन्स किती आहेत, तर 5 आहेत. किती आहेत, 5 आहेत. बरोबर. मग त्यानं काय केलं, तो इव्हन पॅरिटी जनरेटर थ्रू काय केला, पास केलेला आहे. लक्षात येतो आहे काय बघा. त्याच्यानंतर साईडला एक 1 म्हणून एका ब्लॉकमध्ये आहे, तो असणार आहे पॅरिटी बीट किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, व्हर्टिकल रिडंडन्सी चेक. बरोबर. मग जो काही सेंडरनं सेंड केलेला ओरिजिनल डेटा आहे 11001111 प्लस हा जो काही पॅरिटी बीट असणार आहे तो, असा टोटल मिळून काय झाला, एक ब्लॉक तयार झाला ज्याच्यामध्ये नंबर ऑफ वन्स टोटल किती झाले, 6 झाले का. पहिल्यांदा सेंडर सेंड करत असताना काय होते, 5 वन्स होते. त्याच्यानंतर त्यामध्ये ॲड कोण झाला, तर पॅरिटी बीट एक ॲड झाला. म्हणजेच त्या मेसेजमध्ये किंवा त्या डेटामध्ये टोटल नंबर ऑफ वन किती झाले, 6 झाले. बरोबर. इवन पॅरिटी जनरेटर यूज केलेला ना. मग इवन पॅरिटी जनरेटर यूज केल्यानंतर तो काउंट कोणाला करतो, तर डेटामध्ये 1 असतात, जेवढे काही नंबर ऑफ वन्स असतील ते काउंट करतो. ते प्लस जो काही पॅरिटी बीट असे म्हणून टोटल रिसिवरला जाताना वन्स किती गेले, तर टोटल 6 वन्स गेले. बरोबर. मग पॅरिटी चेकर काय करतो, त्या डेटामध्ये टोटल नंबर ऑफ वन्स किती आहेत ते काउंट करतो. बरोबर. प्लस व्हर्टिकल रिडंडन्सी चेक करतो. म्हणजेच काय करतो, त्याच्यामध्ये एरर आहे की नाही ते फाइंड आउट करतो. मग त्याच्यानंतर रिसिवर काय करतो, जेवढे काही इवन पॅरिटी असणार आहेत ते ॲक्सेप्ट करतो आणि जेवढे काही ऑड पॅरिटी असणार आहेत ते डेटामधले तो तसला डेटा तो रिजेक्ट करून टाकतो. लक्षात येते का. सेंडरने डेटा इवन पॅरिटी जनरेटर थ्रू सेंड केल्यानंतर त्याच्यामध्ये पॅरिटी बीट ॲड केलं जातं आणि त्याच्यानंतर जो काही टोटल डेटा असणार आहे तो रिसिवरला सेंड केला जातो. मग रिसिवरच्या तिथं पॅरिटी चेकर काय करतो, तर जेवढे काही नंबर ऑफ वन्स असणार आहेत ते काउंट करतो. म्हणजे इवन पॅरिटी असणार आहेत ते ॲक्सेप्ट डेटा करतो आणि जे ऑड पॅरिटी असणार आहेत तो डेटा रिसिवर काय करतो, रिजेक्ट करून टाकतो. हे झालं व्हर्टिकल रिडंडन्सी चेकबद्दल. लक्षात येतं आहे का. आता त्याचं तुम्ही ॲडव्हान्टेज काय सांगू शकता, तर हा जो काही व्हर्टिकल रिडंडन्सी चेक असणार आहे तो काय करू शकतो, जेवढे काही सिंगल बीट एरर असणार आहेत ते डिटेक्ट करतात. प्लस ते काय करतात, बस्ट एरर पण डिटेक्ट करतात. पण कसे ठराविक केसेस असतात जिथं नंबर ऑफ बीट्स ऑडच्या ठिकाणी असतील, जसं की 1 3 5 7 अशा ठिकाणचं काय करतो,
फाइंड आउट एरर करतो. लक्षात येते का? बस्ट एररच्या केसमध्ये. आणि सिंगल बीट एरर कुठले पण असतील ते सगळे तो डिटेक्ट करतो. आणि बस्ट एररमध्ये काय करतो? 1, 3, 5, 7 असे जे काही ऑड असणार आहेत ते बीट्स चेंज्ड झालेले तेवढेच काय करतो तो फाइंड आउट करतो. लक्षात येते काय? हे झालं ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हर्टिकल रिडंडन्सी चेकबद्दल. आता त्याचं डिसॲडव्हान्टेज तुम्ही काय सांगू शकता? तर एरर डिटेक्शनमध्ये बस्ट एरर डिटेक्ट करताना सपोज जे काही चेंज्ड झालेले असणार आहेत इव्हन म्हणजे कोण 2, 4, 6, 8 ह्या पोझिशनला जे काही बीट्स असणार आहेत म्हणजेच इफ द नंबर ऑफ बीट्स चेंज्ड इज इव्हन दॅट इज 2, 4, 6, 8 ते तो काय करू शकत नाही? फाइंड आउट करू शकत नाही. म्हणजे बस्ट एरर तो फक्त काय करू शकतो? जे काही इव्हन असतील तेच फक्त ऑड असतील तेच फक्त फाइंड आउट करतो. आणि जर इव्हन असतील तर तसले बस्ट एरर तो काय करत नाही? डिटेक्ट करत नाही. व्हर्टिकल रिडंडन्सी चेक. लक्षात येते का? ओके. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? पहिल्यांदा बघितलं तर टाईप्स ऑफ एरर बघितले, त्याच्या अंडर सिंगल बीट एरर आणि बस्ट एरर बघितला. नेक्स्ट डेटा रिडंडन्सी म्हणजे काय बघितलं आणि त्याच्यानंतर लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक आणि व्हर्टिकल रिडंडन्सी चेक म्हणजे काय आणि त्याचं वर्किंग कसं असतं याच्याबद्दल डिस्कशन केलेलं होतं. ओके, तर आजचं लेक्चर आपलं इथं कंप्लीट होतं आहे. थँक्यू.